एक जण या माझ्या पुढे आणि सांगा की मैं जो बोलता हो करता हो, मला अमिताभ सारखं हिरो व्हायचं आहे, उद्या होऊन दाखवतो. काजूचा माझा खाण्याशी संबंध येणे संबंध नाही. आपली गरिबी इतकी होती की 2 वाजता जेवणाचं मुश्किल. बरोबर. तर राजकारणामध्ये तुम्ही असं कोणाशी तरी मन मोकळं करणं हे तसं डेंजरस असतं. हो बरोबर आहे. मला माझ्या गुरुने काय शिकवलं की तुला आयुष्यात जे हवं ते तुला इतरांना देता आलं पाहिजे. तुला वाटतं ना की बाबा मला चांगले कपडे असायला पाहिजे, तुला इतरांना देता आले पाहिजे. माझ्या इथे लहानपणापासून सेम आहे. त्याच्यावर खूप राजकीय जीवनामध्ये टीका टिप्पणी म्हणजे हे कुठलं तेल वापरतात हे मी कशानेच विचलित होत नाही. तुम्ही ज्यावेळेला हा सगळा गेम आहे म्हणूनच पाहता आणि त्याची ठाई तुम्हाला ज्यावेळेला अनुभूती येते की अरे हे मी ठरवलं होतं पण नाही तसं झालं, नाही तसं झालं कारण तू ठरवण्याशी काय जोडलं आहे. विद्यार्थी परिषदेमध्ये लिडरशिपचे सगळे गुण डेव्हलप होतात. सगळी आंदोलनं लीड करता, प्रश्न सोडवता विद्यार्थ्यांच्या आणि त्यामुळे बहुतांश विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते हे नेक्स्ट स्टेपमध्ये राजकारणात जातात, जसे विनोद तावडे. नमस्कार, माझं नाव संकर्षण खराडे. खरं तर माझं काम आहे अभिनय करणं, नाटकात काम करणं, मालिकांमध्ये काम करणं, सिनेमांमध्ये काम करणं, स्क्रिप्ट लिहिणं. पण माझ्या कामापेक्षा वेगळं काम मी आज करायला इथे बसलेलो आहे. काय घराघरामध्ये आपल्याला न शिकवता एक गोष्ट आपण करतो आणि हल्ली तर ती फार उत्साहाने करतो, ती म्हणजे राजकारण्यांना नावं ठेवणे. कारण वातावरण तसं आहे, राजकारण काय गलिच्छ झालेलं आहे, हे काय असे वगैरे आपण सर्रास बोलत असतो. आम्हाला असं वाटतं की हे जे आपल्यापर्यंत पोचतं त्याच्यापेक्षा वेगळी बाजू त्यांच्या आयुष्याची नसेल का? तो माणूस म्हणून आपल्यासारखाही जगत असेल ना, तोही काहीतरी खात असेल, बायकोशी भांडत असेल, मुलांचे हट्ट पुरवत असेल. तर या उद्देशाने की आत्ता जे आपण घराघरात म्हणतो की राजकारण गढूळ झालं आहे, तर मला असं वाटतं की राजकारण असं आपण का म्हणतो, कारण आपण कुठल्याही माणसाला, व्यक्तीला पक्ष, जात, रंग ह्याच्यामध्ये पटकन वाटून घेतो. हे न वाटून घेता त्या माणसाविषयी काहीतरी वाटून घेण्याचा आमचा उद्देश आहे. आणि हा उद्देश घेऊन मी आज आलेलो आहे चंद्रकांत दादा पाटलांच्याकडे. नमस्कार. तुम्ही कसे आहात? बस अगदी माझी. बरं, मला तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत. आणि तुम्हाला एक सांगू का सर? बरं, मी तुम्हाला काय म्हणू, मला आधी ते सांगा. काका म्हणू, मामा म्हणू, दादा म्हणतो छानपैकी. तर एक तर आम्हाला कुठली ब्रेकिंग न्यूज नकोय, कुठलंही तुमचं राजकीय मत नकोय, आम्हाला काही हवा करायची नाही, पण आम्हाला तुमच्यातल्या माणसाविषयी जाणून घ्यायचंय, तुमच्यातल्या माणसाशी गप्पा मारायचं. चालेल तुम्हाला? फारच. वा, तर खूप मनापासून एक तुमचं स्वागत. तुम्हाला मी आज पहिल्यांदाच टी शर्ट मध्ये बघतोय. तुम्ही नेहमी वापरता असे कपडे? नाही, मी आत्ता कमी झालं, परंतु वर्षातून एकदा किमान बायकोला घेऊन महाबळेश्वरला जातो. तिथे टी शर्ट वापरायचं म्हणून घेतलेले बॅगेत असतात. अच्छा. मग कधीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांचे प्रोग्राम्स असतात, वॉकेथॉन वगैरे. त्याचं जर हिरवा झेंडा दाखवायला जायचं असेल तर मग आपण जरा थोडं कॅज्युअल जरा. पण अदरवाईज नाही. म्हणजे तुम्हाला राजकारणामधला माणूस या विषयामध्ये हा मुद्दा मी सुचवेन की त्याने काही जगा वेगळं केलं की तो लगेच चर्चेचा विषय. हो, खरंच आहे. आणि त्यामुळे त्याने आपलं लोकांना चर्चेला विषय न दिलेलं बरं असं. बरोबर आहे. पण तुम्ही आत्ता म्हणालात बोलता बोलता की महाबळेश्वरला जाता वर्षातून एकदा. हा, गेले कोविड आणि त्याच्यानंतरची जी 2 वर्ष आहेत त्याच्यामध्ये बिलकुलच जमलं नाही. परंतु बाहेर फार आठवडा काढला, 10 दिवस काढला हे शक्य नसलं तरी मग किमान 3 दिवस महाबळेश्वरला जाणं असा वर्षानुवर्ष क्रम होता, तो थोडा मोडला आता. बरं, पण महाबळेश्वरच का जवळ आहे म्हणून फक्त? हा, आवडतं. बरं, आणि तेव्हा मग तुम्ही हे असे कपडे घालता. पण आज तुम्ही आमच्यासाठी म्हणजे तुम्ही एक छान वेगळ्या लुकमध्ये दिसताय आणि आम्हाला हेही आवडतंय. तुमचं मूळ गाव, गावाकडची माणसं, त्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही मूळ कोल्हापूरचे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गारगोटी नावाचं एक प्रसिद्ध म्हणजे अशा अर्थाने तिथे मौनी विद्यापीठ नावाचं, जरी शिवाजी विद्यापीठाशी जोडलेलं असलं तरी विद्यापीठ म्हटल्यानंतर जेवढे कोर्सेस एका ठिकाणी मिळतात असं एकाच ठिकाणी कोर्सेस मिळणारं JP नाईकांनी उभं केलेलं कॅम्पस आहे. बरं. आणि त्यामुळे गारगोटी म्हणजे मौनी विद्यापीठ असं लोक विचारतात. त्याला लागून एक अतिशय छोटं पण 2 गावं आता एकमेकात मर्ज व्हायला निघाली असं खानापूर नावाचं माझं गाव आहे. बरं.
पण माझे वडील लहानपणी, म्हणजे किती लहानपणी, वयाच्या 10व्या वर्षीच त्यांना अंदाज आला की बा 2.5 एकर कोरडवाहू शेतीमध्ये आपण लग्न, मुलं, संसार हे करूच शकत नाही. पण ते वयाच्या 10व्या वर्षी पळून मुंबईत गेले आणि मुंबईमध्ये एका कापडाच्या गिरणीमध्ये नोकरीला लागले. तर त्यांचं आयुष्य पूर्ण तिथेच गेलं. त्यामुळे माझा जन्म मुंबईत झाला. आणि मग नॉर्मली आपलं बालपण जिथे जातं तेच इतरांना असं वाटतं की याचं मूळ गाव आहे. त्यामुळे माझं गाव मुंबई. मुंबईला कामगार भाग जो आहे, रे रोड, तिथे माझं छोटंसं घर होतं. होतं असं अर्थ की ते आता पडलं. 30 वर्ष झाले, ते रिबिल्डिंग होतच नाही आहे. आणि त्यामुळे मुंबईत जन्म झाला, मुंबईत शाळा झाली, मुंबईत कॉलेज झाली. कॉलेजला असताना मी विद्यार्थी परिषद संपर्कात आलो. अच्छा. आणि त्याच्यात अशी परंपरा आहे की काही वर्ष संघटनेसाठी विनावेतन घर सोडायचं, संघटना वाढवण्यासाठी. दरवर्षी एव्हरेज 500 जण नव्याने निघतात, मुलं मुली, आणि 500 जण बॅक टू पेअरिंग पण आपल्या पर्सनल लाईफला जातात. तर ते 2 वर्षासाठी करा असं आव्हान असतं. आणि विद्यार्थी परिषद काम करत असताना मग काश्मीरचा प्रश्न, मग पंजाबचा प्रश्न, यातून तुमच्या मनात ती एक उर्मी निर्माण झाली असते की बा विद्यार्थी परिषद वाढली पाहिजे, देशातले प्रश्न संपले पाहिजेत. मग असे 500 जण म्हटल्यामुळे 2 वर्ष निघतात. पण मग काही जण पुढे ते कंटिन्यू करतात, संघटनाही आग्रह करते त्याचं काम बघून, तर तू वाढव ना अजून एक काही वर्ष. तसं मी 80ला BCom झाल्या ते 2 वर्षासाठी घर सोडलं, तर 13 वर्षांनीच घरी गेलो. 13 वर्षांनी घरी गेलात? म्हणजे मध्ये जायचो, पण ही संन्यासी परंपरा असल्यामुळे म्हणजे नागरी वेशातला संन्यासी, भगवं परिधान नाही. बरोबर. पण सगळे संन्यासीचे नियम की ज्याच्यामध्ये तुम्हाला घर सोडायचं आहे ना, तर तुम्ही नाही ठरवायचं तुम्ही कुठे काम करणार, ते संघटना ठरवते. त्यानंतर जिथे जाल तिथे तुम्ही हॉटेलमध्ये जेवायचं नाही, कार्यकर्त्याच्या घरी जेवलं पाहिजे. मग कार्यकर्त्याच्या घरी नाही व्यवस्था झाली तर उपाशी झोपा, पण हॉटेलमध्ये नाही जेवायचं. गैरव्यवस्था मोठी आहे. झोपावं लागलं कधी उपाशी? बऱ्याच वेळेला, कारण मला त्या काळात ही कन्सेप्टच नीट रुजली नव्हती. तर मला निघाल्या म्हणजे घर सोडलं पहिला जिल्हा मिळाला जळगाव, जिथे मी पहिल्यांदाच गेलो. अच्छा. आणि तिथल्या लोकांना हा प्रकार नवीन होता, पूर्ण वेळ काय आहे, तो कशासाठी आला इथे, मग आम्ही त्याची काय व्यवस्था करायची वगैरे. तर एकाच दिवशी अशी स्टेज यायची की 7 दिवसाचे माझे 14 वार होते. कंटे म्हणाले बाई एकाच घरी याला कुठे पाठवणार, तशी नाही स्थिती आमची विद्यार्थी परिषदेची. मग त्यांनी आमच्या वरच्या लोकांना विचारलं की बा आम्ही दुपारी वेगळं आणि संध्याकाळी वेगळं केलं तर हां चालेल. मग 7 दिवसात 14 वार ठरले. त्यातल्या एकाच दिवशी त्या घराकडून काहीतरी अडचण आली की कुठली व्हायची, पण त्यात तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन जेवणं हे अपेक्षित नाही, उपाशी झोपायचं वगैरे 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 असे नियम आहेत. तर त्याच्यात मी काम करताना झालं वयाचे 33 वर्ष उजाडलं. आणि मग मात्र मला असं वाटायला लागलं की आपण आईवडिलांसाठी का घरी जायला पाहिजे. त्यात मग मी निर्णय केला की आपण आपल्या मूळ गावी जाऊ. मग मात्र मी 2 वर्ष माझ्या गावी सलग राहिलो, शेती केली, खूप लोकांना वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षणं दिली. मग मला लोक कोल्हापूर जिल्ह्यातले म्हणाले लागले, पण तुम्हाला मुंबईतलेच म्हणतात. त्यामुळे जन्म मुंबईमध्ये, मूळ गाव आयुष्याची मेजर वर्ष 2च, पण खूप फुल फ्लेज गावाला, असं ते दोन्ही प्रकारचं माझं एका अर्थाने लाईफ झालं. बरोबर आहे. जसं माझं मूळ गाव अंबेजोगाई आहे, अंबेजोगाईचे कराडे आहोत, पण माझं जन्म आणि बालपण परभणीत गेल्यामुळे मी परभणीचा संकर्षण झालं, असं ते झालं. माझ्याकडे महाराष्ट्र, विदर्भ, गुजरात, गोवा 13 वर्ष होतं, 82 ते 95. महाराष्ट्र, विदर्भ म्हणून शासकीय महाराष्ट्र, अच्छा, गुजरात पूर्ण आणि गोवा यातला कुठलाच अंबाजोगाईसारखा तालुका असा नसेल की तुम्ही 25 वेळा नाही गेलो. बाप, ॲटलिस्ट तुमच्या अंबाजोगाईतल्या गल्ल्याला तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. योगेश्वरी महाविद्यालय, बरोबर, कोलेश्वर महाविद्यालय, सगळं कोलेश्वर महाविद्यालय, बरोबर आहे. वा. तर असं एक अंबेजोगाईचं कनेक्शन. पण तुमच्या आईवडिलांना तुम्ही काय व्हावं असं वाटायचं? हां, दोघेही गिरणी कामगार होते, दोघेही ठार निरक्षर होते. शिक्षण झालंच नव्हतं? नाही, पण माझ्या वडिलांचं आश्चर्य म्हणजे की ते सगळे वर्तमानपत्र वाचू शकत होते. लिहिता एक शब्द येत नव्हता, लिहिता येत होते फक्त सही. असं काहीतरी विचित्र कॉम्बिनेशन होतं. आई तर पूर्ण ठार निरक्षर होती. बरं. त्यामुळे त्यांना मी कॉलेजमध्ये जाईन वगैरे काही विषयच नव्हता. त्यांना असं वाटत होतं की आमच्या मागोमाग मिलमध्ये येईल कामगार म्हणून. आणि कामगार म्हणजे किती कामगार, तर वडील मिलच्या कामगारांना चहा देणारं जे कॅन्टीन आहे त्यात किटली बॉय होते. म्हणजे मला समजायला लागल्यानंतर मी त्यांचा हजेरी पास वाचत होतं, लिहिलं असतं तर किटली बॉय. पण हे काय आहे, तर ते म्हणायचे की नाही, ते किटली घेऊन चहा देणाऱ्याला किटली बॉय म्हणतात. आणि आई तर वेस्ट डिपार्टमेंटमध्ये होते. त्याचं स्वरूप असं होतं की सगळ्या कपडा मिलमधला सगळा कचरा तिथे आला, त्यातून किमती वस्तू काही जात नाही ना, हे झाडून बघायचं.
तर त्या काळात मी मास्क पाहिला, म्हणजे मास्क आता बरोबर, ते कण वगैरे तोंडात जाऊन त्यामुळे मास्क लावणं आणि साडी खराब होऊ नये म्हणून आपण स्वयंपाकाला जो Apron वापरतो. सगळं, तर त्यामुळे त्यांची कल्पना की रडत खडत हा त्यावेळेला 11वी होती, तेव्हा होईल आणि मग आपल्या बिलमध्ये आपण सांगू चिकटवून देऊ. हां, ते चिकटवून चिकटवून देणे एक आपल्याकडे हे ना की द्या पोराला चिकटवून वगैरे. पण मी आणि माझी बहीण का माहीत नाही, परंतु दोघेही शिक्षणात खूप जिद्दी होतो. मग आम्ही आईवडिलांशी रोज भांडायचो की काय महानगरपालिकेची शाळा, आम्हाला बऱ्याच शाळेत जाऊ दे. ते म्हणाले मग तुम्ही कमवा तर जाऊ शकाल. मग आम्ही दोघे म्हणून सकाळी त्या काळामध्ये काचेच्या बॉटलमधून दूध मिळायचं आणि दुधाचं खूप शॉर्टेज होतं, त्यामुळे ब्लॅक मार्केटिंग चालायचं. आणि मग ते दूध मिळण्यासाठी तुम्हाला एक कार्ड दिलं जायचं, रेशनिंग कार्ड. तर सकाळी एवढ्या लवकर दूध आणायला न जाणारी जी मंडळी आहेत ती 3 रुपये दरमहा, म्हणजे 10 पैसे पर डेने तुम्हाला ते बॉटल त्यांच्या वतीने आणायचं काम द्यायचे. मग ती सगळी कार्डं गोळा करायची आणि मग तिथे त्या 2 क्रेटमध्ये बॉटल घेऊन जायचं की तो सगळ्यांचे दूध दिले की मग त्यांना पोचवायचे. तर त्याचे दर दिवशी किती पैसे? 10 पैसे. 10 पैसे, महिन्याला 3 रुपये. 3 रुपये. तर पण ते दिवाळीतले फटाके अशातून आम्हीच आईवडिलांपेक्षा जास्त कमवायला लागलो. पण त्यामुळे मग आता जा, मग मी दादाच्या किंग जॉर्ज म्हणून त्या काळात प्रसिद्ध शाळा होती, नंतर राजा शिवाजी म्हणतात. तर दोघेही त्या शाळेत गेलो. ते मुलींच्या आणि तुमची बहीण दोघेही. अच्छा. आणि ती माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी. मग ती त्यामुळे मुंबईतली खूप चांगली नर्स झाली. कारण तिने मग 11वी गेल्यानंतर ती म्हणाली की मी आता नाही जात कॉलेजला, म्हणून ती सेंट जॉर्जेस नर्सिंगला गेली. तिथेच लागली ती, परवा रिटायर झाली आणि मुंबईतली खूप चांगली नर्स म्हणून अनेक अवॉर्ड्स तिला मिळाले. आणि मग मी मात्र मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये गेलो कॉमर्सला आणि तिथे मला हे ABVवाले भेटले. मग त्यांची आदिवासी भागातली शिबिरं, आसामचं आंदोलन, फंक्शन, मार्गच बदलला. त्यामुळे जेव्हा मी घरी असा विषय काढला तेव्हा त्यांना कळेच ना की ते म्हणाले की पगार मिळणार आहे का. त्यांना वाटलं की असं ते कुठेतरी जातो ना आपण नोकरीच्या निमित्ताने, म्हटलं काही पगार मिळणार नाही. खूप बोंबाबोंब झाली घरी. पण मी ठरवलं होतं की नाही आपण करायचं. मग 2 वर्षानंतर मी परत येईन, कारण माझ्या मग बाकीच्या सहकार्याने सांगितलं मग 2 वर्षासाठी जातात, 10 मिनिटं जातो. मग परत येत नाही म्हटल्यानंतर त्यांनी मग एके दिवशी 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष झाल्यानंतर म्हटलं की आता तुम्ही काम करा. आम्हाला तो मध्ये रिटायरमेंट दत्ता सामंत स्ट्राईक झाला. अच्छा. त्या स्ट्राईकमध्ये दोघेही बेरोजगार झाले. दत्ता सामंतच्या स्ट्राईकने मुंबईतल्या गिरणी कामगाराला उद्ध्वस्त केलं. बरोबर. ते आमचंही घर उद्ध्वस्त झालं. पण त्यांना म्हटलं की हा आता तरी येईल किंवा आता आमची दोघांची नोकरी गेली. मला सगळ्या बहिणीच त्यांच्या परीने त्यांनी लग्न लावून दिलं होतं. म्हटलं नाही तुम्हाला काय हवं आहे ते सांगा, मी घरी नाही येणार. त्यामुळे आम्हाला गावी तू घेऊन जा. मग आम्ही गावी एक छोटं घर बांधलं आणि मग त्यामुळेच मला 33व्या वर्षी जेव्हा ठरवलं की गावी जायचं तेव्हा गावी जायला एक आधार होता. आता आमच्या गावी काही राहिलंच नव्हतं. बरोबर. ते 10व्या वर्षी जे गेले आणि मिलमध्ये लागले ते त्यांनी गाव म्हणून शेती अगदी 2.5 एकर होती. त्यामुळे माझा कॉलेजला जाण्याचा जो काही योग आहे तो आईवडिलांमुळे नाही, तुमचं तुम्ही स्वतः आहे केलं. नाही. त्यांना कसलं कॉलेज आणि काय, बरोबर आहे, म्हणजे काय तू करणार याच्याविषयी असतं. बरोबर आहे. जनरली होतं उलटं की आईबाबांच्या अपेक्षा इथे असतात, मुलं इथे असतात. तुमचं उलटं झालंय, आईबाबांच्या अपेक्षा इथे होत्या, तुम्ही त्याच्या फार वरती. ते त्याची कल्पनाच करू शकत नाही. बरोबर. पण राजकारणामध्ये एवढं मोठं सगळं व्याप्ती होईल असा कधी विचार तेव्हा केला होता? नाही. विद्यार्थी परिषदेमध्ये लिडरशिपचे सगळे गुण डेव्हलप होतात. तुम्ही सगळी आंदोलनं लीड करता, प्रश्न सोडवता विद्यार्थ्यांच्या बरोबर. आणि त्यामुळे बहुतांश विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते हे नेक्स्ट स्टेपमध्ये राजकारणात जातात. जसं विनोद तावडे, बरोबर. जसं बिहारचे उपमुख्यमंत्री कालपर्यंत होते सुशील कुमार मोदी, ते माझ्या आधीचे ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी. बरोबर. मग मी ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी, कारण 13 वर्ष गेल्यामुळे मी 1 जिल्हा 3 जिल्हे 1 राज्य 3 राज्य ऑल इंडिया. तर त्या काळामध्ये जो RSS फॅमिलीमध्ये, RSS नावाची फॅमिली आहे, प्रत्यक्ष ती शाखा RSSमध्ये जाणार आणि समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये ऑर्गनायझेशन, विद्यार्थी क्षेत्रामध्ये ABVP, राजकीय क्षेत्रामध्ये BJP, धार्मिक क्षेत्रामध्ये VHP विश्व हिंदू परिषद, कामगार क्षेत्रामध्ये PMS भारतीय मजदूर संघ. तर या सगळ्याचा खूप मोठं एक्सपोजर मिळतं. आणि मग बहुतांश बाकी तर बरेचसे वेगवेगळ्या फील्डमध्ये गेले, पण बहुतांश हे म्हणजे प्रमोद महाजन ABVP प्रॉडक्ट, अच्छा, उपेंद्रनाथ मुंडे ABVP प्रॉडक्ट,
आज देशाच्या केंद्रीय मिनिस्ट्रीमध्ये 10 मिनिस्टर्स आहेत दे आर ABP प्रॉडक्ट. बरोबर. व्ही मुरलीधरन जो फॉरेन मिनिस्टर आहे, मग नितीन गडकरी ABP प्रॉडक्ट, धर्मेंद्र प्रधान जे आता हायर एज्युकेशनचे केंद्रीय मंत्री आहेत, आधी पेट्रोलियम होतं ABP प्रॉडक्ट. तर अशामुळे एक्सपोजर खूप मिळतं. पण माझा तो स्वभाव नसल्यामुळे मी माझ्या गावी गेलो. गावी गेल्यानंतर ॲट द एज ऑफ 36 लग्न झाल्यामुळे एका कंपनीमध्ये डायरेक्टर झालो आणि त्या कंपनीचा चेअरमन झालो. अच्छा, पण तुम्ही म्हणजे 36 म्हणजे त्या मानाने थोडं उशिरा लग्न झालं तुमचं, हो की नाही? 33पर्यंत ती संन्यासी परंपरा, हां बरोबर, घराच्या बाहेर सुद्धा. त्या परंपरेत लग्न करायला परवानगी नसते. बरोबर. पण म्हटलं ना की नागरी वेशातला संन्यासी, करेक्ट. म्हणजे संन्यासी लग्न करत नाही, संन्यासी संसार करत नाही, भिक्षा घेऊन खाणे वगैरे. बरोबर. त्यामुळे तुम्हाला लग्न करायचं असेल, संसार करायचा असेल, नोकरी करायचं असेल तर तुम्ही बॅक टू पॅव्हलियन घरी जा. बरोबर. तर तसं मी आलोच घरी 33व्या वर्षी. आणि मग आता ह्या वयात काय लग्न करणार असं म्हणत असताना अचानक 36व्या वर्षी लग्न झालं माझं. बरं. त्यामुळे इतरांप्रमाणे लगेच राजकारणात का नाही गेलो, तो माझा स्वभाव नव्हता. मग मी RSSचं काम सुरू केलं. मग एका बाजूने कंपनी डायरेक्टर, मग कंपनीचं चेअरमन झालो, लग्नही झालं. मग गावाकडून कोल्हापूरला शिफ्ट व्हायला लागलं, भाड्याचं घर, स्वतःचं घर. त्यात मग गडकरी आणि मी इतके परममित्र होत की ते जेव्हा राज्याचे अध्यक्ष झाले तर ते म्हणाले आता बिलकुल नाही, मी राज्याचा अध्यक्ष झालो, तुला ऑफिस बेअर व्हावं लागेल. मग 2004ला 93मध्ये मी बॅक टू पॅव्हलियन गेलो आणि जवळजवळ 11 वर्षाने नितीनजींच्या आग्रहामुळे मी पहिला BJP स्टेट सेक्रेटरी झालो. हो, अच्छा. मग 2-3 वर्ष गेल्यानंतर ही पुणे ग्रॅज्युएट नावाची इलेक्शन आली. तर ती परंपरागत BJP असूनही BJP 2002ला जावडेकर हरले. प्रकाशदा. तो आमच्या गडकरींच्या मनात सल होता की ही आपली परंपरागत सीट गेली. मग त्यांनी माझ्याकडे हळूच विषय काढला की तू लढवती, कारण 6 वर्षाने पुन्हा आली ती. बरोबर. काय म्हटलं मला निवडून काय जमत नाही. तर म्हणाले की नाही तुला लढायला लागेल. आणि मी ते 90 मताने हरले होते, मी 9,000ने जिंकलो. हो, वा. मग ते म्हणाले तू त्याला काहीतरी खोटं बोलतो म्हणे, तुला सगळंच जमतं. मग ती टर्म झाल्यानंतर पुन्हा नेक्स्ट टर्मला सरकार आलं. अच्छा. आणि गुजरातमध्ये काम करण्यामुळे माझे जे अतिशय जवळीकीचे संबंध मोदीजी पण आणि अमित भाई प्रमुख आहे. तर अमित भाई ने आग्रह धरला की अब आपको मिनिस्टर बनना. म्हणजे काय मिनिस्टर, हमको ये कुछ समजता नाही भाई. पण ते म्हणाले नाही कुछ नाही आपको करना आहे. पण मग 14 ते 19 मी खूपच केलं. 8 खाती माझ्याकडे होती आणि अशी स्थिती आली की सगळ्या विषयात देवेंजींच्या बरोबर मी राहिलो. मराठा आरक्षण, शेतकऱ्यांची कर्जमाफी. तर 14 ते 19 लोकांना असं वाटलं की याचे वडील सरपंच नाही, याची आई पंचायत समिती नाही, आणि हा सहकार मंत्री काय होतो. सहकार मंत्री होताना मला अनेक म्हणाले की तुझी पतसंस्था नाही, तुझी बँक नाही, तुझं साखर कारखाना नाही, तू सूतगिरणी नाही, तू सहकार मंत्री म्हणून काय करणार, काय माहिती. अमित भाईने सांगितलं झालो. मग मी अमित भाईंना प्रश्न विचारला की बाबा तू मला काय केलं, तुझं हे काहीच नाही आहे म्हणून तुला गेलं तर तुझा काही इंटरेस्ट रेट होणार नाही. बरोबर. तर आता त्या फ्लोमध्ये मग राज्याचा अध्यक्ष झालो. सरकार गेलं. हो. आणि सरकार जाण्याआधी 4 महिने मला राज्याचा अध्यक्ष टेम्पररी गेलो होतो. मग सरकार या उसको कंटिन्यू करू. मग राज्याचा अध्यक्ष एकदा झालो, राज्याचा अध्यक्ष 2दा झालो, पुन्हा सरकार आलं, पुन्हा मिनिस्टर झालो. असा तो एक त्याचा काही माझ्या घरातलं बाळूकडू काही नाही. बरोबर. किंवा तसा तुमचा मोटिव्ह नव्हता की आपण हे मोटिव्ह पण नव्हता आणि पिंड पण नव्हतं आणि तसं बॅकग्राऊंडही नव्हतं. बरं, तुम्ही लहानपणीचा विषय काढलात, गिरणी कामगार वगैरे या सगळ्या गोष्टीविषयी बोललात. लहानपण तसं कष्टाचं होतं ना. एका पदार्थाशी तुमची लहानपणीची आठवण जोडलेली आहे. मला तो पदार्थ द्या बरं जरा. त्याची काय आठवण आहे ती तुम्ही सांगा मला. काजूशी तुमचं लहानपण जोडलं गेलेलं असं. काजूशी माझं लहानपण नाही. ज्या वेळेला मी गावी गेलो त्यावेळेला शेती तेवढीच होती 2.5 एकर. मग आता गावी काय करायचं, तुम्ही अभ्यास करताना लक्षात आलं की आपल्या भागामध्ये काजू बी खूप होते पण काजू गर नाही होत. अच्छा. मग मी आणि माझा भाचा आम्ही माणगावजवळ, सावंतवाडीजवळ माणगाव, ते त्याचं ट्रेनिंग सेंटर आहे. पोलादपूरच्या अलीकडे नाही, पोलादपूरचं माणगाव मोठं. अच्छा. हां. एक छोटं गाव आहे. बरं. अगदी सावंतवाडीपासून 16 किलोमीटर. तिथे आंब्याचा पल्प कसा करायचा, काजू बीचा, काजू गरचा खूप चांगली संस्था आहे. RSSने उभी केली. तसं तुम्हाला ते तसं मग आम्ही शिकलो. मग हा माझा भाचा करायचा आणि मी कोल्हापूर मार्केटमध्ये जाऊन विकायचो. तर काजूचा माझा खाण्याशी संबंध येणे संबंध नाही. गरिबी इतकी होती की 2 वर्ष जेवणाचं मुश्किल. बरोबर. पण मी
तो काजू कारखाना छोटा सुरू केला, अनेकांना मग सुरू करायला लावला. आमच्या भागामध्ये मी त्याची एक मोठी चेन उभी केली. अरे बोंबलाला 40 रुपये किलोने तुम्ही बी विकता, 5 किलो बीचं घर तयार होतं, म्हणजे 200 गेले आणि 400 रुपयाला घर विकलं होतं. तो खूप आता आमच्या सगळ्या बेल्टमध्ये खूप काजूचे कारखाने आहेत. अच्छा. आजरा, चंदगड, गडिंग्लज. तर तो संबंध आहे, खाण्याचा संबंध जास्त नाही. नाही मी लहान म्हणून तेच म्हणजे लहानपणी आमचा खाण्याच्या पदार्थाचा संबंध आला काय खायला आला असेल तर तुमच्या पुण्यात मिळत नाही. त्याला बुरून पाव म्हणतात. म्हणजे तुमच्या इथल्या बहुतेक इराण्याच्या हॉटेलमध्ये मिळतो कडक पाव. कडक पाव, बरोबर बरोबर. तो आम्हाला सकाळी त्याच्यावरती हल्ली आम्ही आजकाल काय करतो, नाटकाच्या प्रयोगाला निघताना बटर लावायचं आणि थोडी साखर घालायची. तो इतका इराण्याच्या हॉटेलमध्ये तसाच मिळतो. बरोबर बरोबर. म्हणजे असं तो कडक असल्यामुळे सुरीने कापायचा. मस्त लागतो. पण आम्हाला सकाळी तो मिळणं म्हणजे मोठी मेजवानीच होते. हाच विषय आपण थोडा पुढे नेऊ. तुम्हाला घरात काय खायला आवडतं, कशाची फरमाईश वगैरे करता तुम्ही? नाही, या 13 वर्ष बाहेर राहण्यामुळे आणि कंपल्सरी घरी जेवण्यामुळे माझ्या चॉईस नावाचा विषयच मी संपवून टाकला. आणि मुळात आमच्या लहानपणी आम्ही काही घरी चॉईस सांगणार होतो, आज आम्हाला असं काही खायचं आहे, ते मारत पडला असं. आणि मग निघालो संन्यासी म्हणून, ज्याच्यामध्ये घरोघर जेवताना त्या घरच्या गृहिणीने जे केलंय ते खायचं आणि ते अतिशय उत्तम झालं असं म्हणायचं. वा वा. असं आम्हाला संस्कार मिळाल्यामुळे आणि ते म्हणजे एकदा 13 वर्ष केल्यामुळे माझा काही चॉईस नाही बोलला. त्यामुळे बायको खूप मला म्हणते, इतका प्रवास करतो. आता मी 3 तारखेला गेलो होतो घरी, त्याच्यानंतर आता 21ला जाईल, 16-17 दिवसानंतर. म्हणजे कोल्हापूरला ते 3 तासाला आहे. मला शक्यच होत नाही ना इतके. बरोबर. तर त्यावेळेला ती आग्रहाने आदल्या दिवशी विचारणार की उद्या काय करायचं. म्हणून काय करायचं, काय जे केलं ते काय. बरं, घरी कोण कोण असतं तुमच्या? माझ्याकडे काय झालं, मी उशिरा लग्न केलं, त्याच्यामुळे आम्हाला मुलबाळ नाही. त्यामुळे बायको, मी, तिची आई, माझी आई आता गेली. त्यामुळे तिचं कुटुंब इथे तळेगावला होतं. तिचा भाऊ लंडनला सेटल झाला. अच्छा. मग आमचं लग्न करतानाच ॲग्रीमेंट असं होतं की मग तू माझ्या आईवडिलांची काळजी करणार असेल तर मी करेन. म्हणलं काही अडचण नाही. मग लग्नानंतर 1 वर्षभरात आम्ही तळेगावून त्यांना कोल्हापूरला शिफ्ट केलं. बरं. त्यामुळे त्या शिफ्टिंगनंतर काही वर्ष वडील होते तेही गेले. माझे वडील आधीच गेले होते, माझी आई 1 वर्षापूर्वी गेले. आता घरी तिची आई, ती आणि मी असं तिघेच. अच्छा. आणि तुमच्या ताई ज्यांच्याविषयी तुम्ही मग अशी बोलला? सगळ्या लग्नावरून कुठे कुठे, म्हणजे एक आहे सानपाडा मुंबई, बरं, एक आहे भांडूप मुंबई, त्यानंतर एक आहे माझं जे घर होतं जे तिला मी दिलं आणि आता पडल्यामुळे तिला ट्रान्झिट कॅम्पमध्ये सायनला मिळालं. अशा माझ्या बहिणी लग्न होऊन त्यांच्या घरी आहेत. बरोबर. त्यामुळे भाऊ वगैरे नसल्यामुळे. पण जेव्हा स्ट्रेसफुल एवढं लाईफ आहे, एवढा सगळा प्रवास आहे, खाणं पिणं बाहेर होतं, असं घरी येण्याच्या वेळाने, पण तुम्ही आज मला एका गोष्टीचं मला फार भारी वाटलं की तुम्ही म्हणाला होतात की मी 8:45-9 पर्यंत येईन आणि बरोबर तुमची गाडी 8:45ला दारात आली होती. तर मला फार छान वाटलं. असं मला समोरचाही वेळेवर आला नाही किंवा मी वेळेवर गेलो नाही तर मी असं अँशियस होतो. पण एक मला जाणवलं, आता तुम्ही मंत्री आहात, तुमची गाडी अशी वाव 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 नाही, म्हणजे शांततेत नाही. मोदीजींनी ते पंतप्रधान झाल्यानंतर हा आदेश देशभरात काढला की हे जे VIP कल्चर आहे ते बंद करून टाका. तर तुमची गाडी ही नॉर्मल गाडी आहे. करेक्ट. तुम्हाला सिक्युरिटी लागते कारण काहीतरी गडबड होते वगैरे वगैरे, पण त्या सिक्युरिटीलाही कडक सूचना द्यायच्या असतात की तुम्ही सायरन फॉर वाजवू नका. अच्छा. असं त्यांनी, मोदीजींनी अशा अनेक गोष्टी केल्या. अच्छा. मग त्यांचं बघून महाराष्ट्रामध्ये मी काही केल्या, मग ज्या सगळ्या मंत्र्यांनी फॉलो केलं, जसं कुठल्याही शहरात आम्ही गेलो की आम्हाला सलामी असायची आणि ते बिचारे सलामी दिल्याशिवाय हलवू शकत नव्हते. मंत्री 2-3 तास लेट जाणार आणि मुळात सलामी कन्सेप्ट मला मान्य होती. मग मी माझ्या लेवलला माझी बंद केली. अच्छा. एके दिवशी देवेंजी आणि मी रायगड जिल्ह्यामध्ये एका कार्यक्रमाला जाताना हेलिकॉप्टरने खाली उतरत होतो, तर त्यांची सलामी मुख्यमंत्र्यांची खूप मोठी असते. आमची 7 जणांची असते, त्यांची 35 जणांची असते. बापरे. मग ते खाली उतरताना ते सगळं खाली बघितलं की सलामीची तयारी झाली. अरे काय एकदा बंद केलं पाहिजे. मी केव्हाच बंद केलं, काय म्हणतो म्हणून, आजपासून माझंही बंद करून ठेवतो. मग त्यांनी अक्षरशः हेलिकॉप्टरमधून GR काढला की यापुढे कोणाही मिनिस्टरला सलामी मिळणार नाही. हो. अच्छा. कारण मला कळलं नाही, श्रेय सगळं मोदीजींना जातं. हो तेच. मोदीजींचा हाही आग्रह आहे की CM सहित कोणीही सिग्नल ऑफ करायचे नाहीत. तर नॉर्मली काय असतं की त्याला मुवमेंट म्हणतात. त्या मुवमेंटच्या वेळेला ती मुवमेंट जाईपर्यंत तुम्हाला सगळ्या गाड्या त्या ठिकाणी थांबवायला. हो.
पण इकडेही ना देवेंजी ना एकनाथजी नाही तर राजस्थानचे नव्याने मुख्यमंत्री झाले, सगळ्यांनी निर्णय केला की आम्ही आमच्या नॉर्मल सिग्नलला थांबणार, सिग्नल सुरू झाला की जाऊ. किती छान. वा. तर त्यामुळे ते मला आता जाणवलं की शांततेत गाडी आली, म्हणजे मला कळलंच नाही की तुम्ही आलात कधी. तर मला विचारायचं हे होतं की स्ट्रेसफुल लाईफमध्ये जेव्हा घरी येता असं वाटत नाही का की कुणाशी तरी बोलायचं असतं काहीतरी, तर मग अशा वेळेला काय करता तुम्ही? एकतर सकाळी उठल्या उठल्या एक आणि रात्री झोपण्यापूर्वी एक, बायकोशी खूप नेहमीच फोन करतो एक. अच्छा. आणि माझी स्वतःची आध्यात्मिक साधना पुढचं बहुतेक माझं डेस्टिनेशन तेच राहील की ती खूप एका स्टेजला चालली आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेला हा सगळा गेम आहे म्हणूनच पाहता आणि त्याची ठाई तुम्हाला ज्यावेळेला अनुभूती येते की अरे हे मी ठरवलं होतं पण नाही तसं झालं, नाही तसं झालं कारण तू ठरवण्याशी काय जोडलं आहे. उदाहरणार्थ 2019चं गव्हर्नमेंट जाणं काही कारणच नव्हतं. बरोबर. 161 जण आले होते निवडून, दोघांची मिळून 144 लागतात मुख्यमंत्री व्हायला, 29 अपक्ष होते, म्हणजे जवळजवळ 190 होतात, पण गेलं गव्हर्नमेंट. तर त्याचा समजा आणि कोणाला ते त्रास झाला असेल की काय रे हातातोंडाशी असणं झालं, मला काय त्रास झाला. मला असं वाटलं की हे ठरलं होतं तसंच झालं, विधिलिखित आहे. वा. मग त्याला मी आणखीन सोपी थिअरी मांडतो की बा जगात 800 कोटी लोक राहतात, त्यातल्या प्रत्येकाच्या प्रत्येक सेकंदाचं ठरलेलं. आता आज आम्ही आमच्या पुरंदरचे माजी आमदार अशोकजी त्यांच्या वाढदिवसाला त्यांच्या घरी गेलो, आमच्या प्रोग्राममध्येच नव्हता. त्यामुळे जेव्हा त्यांनी बारामतीत आग्रह धरला, बारामतीत कळलं माझ्याकडे नेहमी कॅडबरी असतात, त्यांना स्टेजवर एक कॅडबरी दिली की म्हटलं वाढदिवसाच्या शुभेच्छा वगैरे. पण ते म्हणे ठीक आहे, कॅडबरी दिली, मला खूप आनंद झाला, पण मला वाटत माझ्या घरी या ना. मी गेलो. मग घरी गेलो तर मग घरच्यांचा नव्याने परिचय झाला, घरच्यांनी कलिंगड खायला दिलं, मग एक छोटंसं फंक्शन त्यांनी ठरवूनच ठेवलं होतं वगैरे. त्यात मी हे मांडलं की दाणे दाणे पर लिखाय खाणे वाले का, तुमच्या घरातल्या कलिंगडावर माझं नाव होतं. तर या लेवलला मी खूप गेलो आता. त्यामुळे मी मला कोल्हापूरहून पुण्याला शिफ्ट व्हायला सांगितलं. रोज उठून बातम्या अजूनही येतातच आहेत की हे लोकसभा लढवणार आहेत. मी पुण्याची सीट घोषित पण झाली. मग मध्येच कोणीतरी सुरू केलं माढ्याला मी लढणार, तर काही त्याचं लॉजिक नाही. पण लोक माझ्याबद्दल स्टोऱ्या करतात. मग लोक म्हणतात नाही अजून कोल्हापूर डिक्लेअर नाही झाली, बहुतेक ते कोल्हापूर लढणार. मी एन्जॉय करतो, म्हटलं की हा लढायची असेल तर ठरलंच असेल. बरोबर, जे आहे ठरलेलं. त्यामुळे मला 14 ते 19 मध्ये 8 पोर्टफोलिओ होते. मी अघोषित उपमुख्यमंत्री होतो, कारण विधान परिषदेचा जो नेता असतो तो एका अर्थाने उपमुख्यमंत्री असतो. पण त्या काळात उपमुख्यमंत्री पोस्ट आम्ही क्रिएट नाही केली, ती मुख्यमंत्र्यांनी ठरवली तर क्रिएट करायची असते, त्याचं आता 2-2 केले. तर तो रँक असूनही मला कुठलाच दिवस रात्री झोप लागली नाही असं झालंच नाही. आडवं पडलं की झोपून जायचं. किती छान. पण तरीही दिसणाऱ्या शरीराला कोणाशी तरी बोलावंच लागतं, ते म्हणजे बायकोशी बोलणं. कारण राजकारणामध्ये तुम्ही असं कोणाशी तरी मन मोकळं करणं हे तसं डेंजरस असतं. हो बरोबर आहे. तो ते स्वतःकडे ठेवणार आहे आणि कोणाला ते सांगणार आहे, आणि कोणाला ते सांगणार तर त्यातून काही प्रॉब्लेम होणार. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला ते फार जपायला लागतं. बरोबर. पण मग राजकारणाबद्दल असं पत्नीशी बोलता रेग्युलर सकाळ आणि संध्याकाळी. कारण ती राजकारणाची नसल्यामुळे तिला त्याची काही सोर्स होता की नाही. बरोबर. ती 4 सल्लेही देऊ शकते मला ती जी शरीरशास्त्राची थिअरी आहे किंवा तुम्ही बोलल्याने तुमचं मन हलकं होतं, तसं मी करतो. बरोबर. पण एक कधीतरी असं होत असेल ना की आता मला सुद्धा ना कधी कधी खूप कष्ट झाले तरी रात्री थोडं रडू येतं की थकलोय आता मी. असं कधी होतं का की भावनिक झालोय, मला आत्ता कोणाशी तरी बोलायचं आहे, असं होतं कधी? आणि जे बाहेर आपण कोणाशीच बोलू शकत नाही. नाही, मला आठवतच नाही. म्हणजे जसं मी दोन म्हटलं ना की ज्या दिवशी निर्णय झाला की आता सरकार उद्धवजींचं बनणार, तर अख्ख्या महाराष्ट्रात लोक हळहळले. असं म्हटलं की ठीक आहे, एवढंच होतं आता. आणि मग आलं. आणि मी आणि देवेंजी इतके मित्र आहोत की ते प्रत्येक स्टेजला मला इन्व्हॉल्व करतात. तसं त्यांनी आल्याचं तर मजाच आहे ती, तर तो आपला राजकारणाविषयी नाही. पण 10 जूनला राज्यसभेची 1 सीट जादा बी जे पीने जिंकली, समोरच्यांची 12 मतं वळवून. लगेच 10 दिवसांनी विधान परिषदेला 32 मतं वळवून विधान परिषदेची 1 सीट मिळवली. त्यामुळे क्लिअर झालं की आता सरकारचा दावा करायला हरकत नाही.
तर त्यावेळेला त्यांनी मला हा विधान परिषद निकाल लागताना काळात म्हटलं की दादा आपल्या एका ठिकाणी लवकर जायचं. लवकर आता निकाल लागला, फटाके वाजतात, पुढे जायचं, पूर्ण गाडीत बस. मला त्यांनी सांगितलं की गेली पहिली बॅच सुरतला गेली. त्यामुळे त्यावेळेलाही मी एक्साईट झालो नाही. कशा? कारण आम्हाला 33 महिने सरकार नसताना खूप छळलं याला उद्धवजींनी आणि पवारांनी. म्हणजे कुठल्याही क्षणी त्यांनी आमच्या देवेंद्रजींना गिरीश महाजनांना जेलमध्ये टाकलंच असतं. त्यामुळे सरकार आल्यामुळे आम्ही एक्साईट व्हायला पाहिजे, पण मला काही एक्साइटमेंट झाली नाही. म्हणजे तुम्ही तटस्थपणे या सगळ्याकडे पाहता, हो की नाही? बरोबर. तुमचे खूप जवळचे मित्र जुने शाळेतले वगैरे किंवा कॉलेज काळातले अजूनही संपर्कात आहेत? शाळा कॉलेजमधले नाही, पण विद्यार्थी परिषदेमधले हो, विनोद तावडे, हो का? म्हणजे टोकाचा मित्र आमचा. मग आता विद्यार्थी परिषद काम करायचं, आता विवेकानंद केंद्राचं काम करतो टॉप लेवलला अभय बापट म्हणून. अच्छा. असे खूप जण विद्यार्थी परिषद. त्यावेळेच्या काही आता काम तर आहे, तुम्ही एकनिष्ठ राहून करायचात, पण खोडकरपणा काही करायचं शाळेतल्या आयुष्यातल्या काही, की धिंगाणा केला? जसं आम्ही काही आमच्या परभणीला सायकलवर जाताना कोणाच तरी कानात ओरडणे, धिंगाणा करणे, काय खूप खोड्या. तशा खोड्या तुम्ही काही केल्यात कधी लहानपणी? नाही, विद्यार्थी परिषदेमध्ये आमची जी अधिवेशनं होतात, मग ती कधी जयपूरला असतात, कधी बंगलोरला असतात, मग महाराष्ट्राची कधी परभणीला असतात, कधी औरंगाबादला असतात, आणि आमची शिबिरं होतात आदिवासी भागामध्ये. त्यात असं करण्यासाठी खूप वाव असतो. मग ट्रेनमधून प्रवासात जाताना येताना वगैरे म्हणजे बॅगच लपव, म्हणजे चप्पलच लपव, कोणाला असं एखादा निरोप दे की त्यातून तो रेस्टलेस होईल आणि धाव करेल. मग त्याला कळेल की नाही आपलं असं झालंच नाही, काही गेम केलाय. तर अशा गमती जमती होत राहतात. सिनेमे वगैरे पाहता तुम्ही नाटक पाहता हे तर मला माहिती आहे. नाही, मी सिनेमा मंत्री होईपर्यंत मुळात मी टू व्हीलरवर फिरायचो. माझी ॲक्टिवा होती, म्हणजे आहे ती घरी पडून आहे, आणि माझ्या घरातला मुलगा तो काम करणारा वापरतो. त्यामुळे रात्री 9 ते 12च्या सिनेमाला कोल्हापूरच्या पार्वती थिएटरमध्ये जायचं. तिथे आजही एक लेडी तिकीट चेकर आहे. अच्छा. ते लांबून पाहिले की म्हणायचे आले बाबा हे. खूप सवय. पण जसा मंत्री झालो तशा या सगळ्याच्या मर्यादा झाल्या. मला एकाने सुचवलं की मेट्रो थिएटरमध्ये वरती एक VIP साठी खूप चांगलं डेव्हलप केलं आहे, तर तिथे अजूनमधून तुम्ही बघा. मग एकदा गेलो मी. कुठला पाहिला होता आठवतं? तो नाही आठवणार, पण आम्ही गेलो आणि त्याने अजून 2-3 मिनिस्टरना इन्व्हाइट केलं. पण त्याही दिवशी मला असं वाटलं किंवा घरी एखादा सिनेमा पाहणं वेगळं, पण ऑल द वे थिएटरमध्ये जाण्यातून लोकांना असं वाटेल की अरे बा यांना इतका वेळ कुठून मिळतो थिएटरला सिनेमे पाहताय. नाटकं तर मला प्रचंड. हो, कारण मला आठवतं एका कार्यक्रमात तुम्ही चीफ गेस्ट होतात आणि त्याच्यानंतर माझ्या नाटकाचा प्रयोग होतात. तुमचा नियोजित प्लॅन होता. मी तुम्हाला म्हणलं सर मी बघा ना, तुम्ही पाहून गेला इंटरव्हल होऊन, म्हणून मी तुम्हाला त्याचा एंड विचारला. हो. तर मला फार छान वाटलं की आपण म्हणलं. त्यावेळेला नाना पाटेकर वगैरे डायरेक्ट स्टेजवर असायचे ना. अच्छा. मला खूप आवडायचं. पण असं असतं ना की आता जसं माझे बाबा बँकेत लागले तेव्हा अमिताभ बच्चन सारखी हेअरस्टाईल करून फिरायचे, बेल बॉटम पॅन्ट. त्यांनी शराबी 43 वेळेला पाहिला आणि आमच्याकडे आजही ती तिकीट आहेत. तर तसं तुमच्या तारुण्यात तुम्ही कोणाचे, राजेश खन्ना, विनोद खन्ना यांचे? आमचा आजही अगदी परवा काहीतरी एन्जिओप्लास्टी झाली वगैरे कळलं, अशा स्टेजला आम्हाला अमिताभ बच्चनच आवडतं आणि प्रियांका चोपडा आवडते. हो. अरे वा. मग कधी त्यांच्याशी भेट होऊन कधी गप्पा वगैरे झाल्या? दोघांशी नाही. म्हणजे अमिताभ बच्चन मनीषा झाल्यानंतर खरं म्हणजे योग खूप असतो. त्यानंतर प्रियांका चोपडा विदेशात असतात. हो. अमिताभ बच्चन हे वेगवेगळ्या आपल्या सरकारी कार्यक्रमामध्ये वेळ देतात, पण नाही भेटलं. बरं, कधी भेट नाही झाली. पण मग त्यांचा कुठला? नाना पाटेकर माझे जबरदस्त होते. अच्छा. आत्ता आले तर असे माझे हाडं मोडतील. तर परवा आले म्हणता CM बरोबर एक त्यांचा MOU होता त्यांचा पाणी विषय, पाणी फाउंडेशन. बरोबर आहे. तर मला आणि मकरंद दादा होते वाटतं. दोघे होते. हो, मकरंद सर होते. बरोबर. आणि त्यांचा मुलगाही होता, मल्हार होता. मल्हार. बरोबर. तर ते आमचे CM सगळे बघत राहिले. मला कळलं की CMच्या कॅबिनमध्ये नाना पाटेकर. मी गेलो तर ते CM बरोबर ॲग्रीमेंट सोडून आले आणि मला अशी मिटिंग आली. म्हटलं माझी तुम्ही हाडं मोडणार. बरोबर. तर त्यांचा कुठला असा एखादा सिनेमा जो खूप वेळ तुमच्या डोक्यात राहिला बच्चन सरांचा, की त्यांनी असं ना एखादी कलाकृती खूप प्रभाव करून जाते, इम्पॅक्ट पाडते आपल्या डोक्यावर, तसा कुठला? आपल्या सगळ्यांवरच इम्पॅक्ट केला तो शोले सिनेमाने केला. बरोबर आहे. दीवार सिनेमाने केला. दीवार. बरोबर. की ज्याच्यामध्ये
म्हणजे एक सिनेमाही आहे आणि खूप मोठा मेसेज आहे. बरोबर बरोबर. तर तुम्ही कधी ते वाक्य घरी येऊन म्हणायचा प्रयत्न वगैरे केला की म्हणजे कितने आदमी थे वगैरे असं कधी आरशासमोर उभं राहून? त्यातल्या त्यात त्या कलेशी संबंध माझा असा की माझं स्वतःच एक कलापथक होतं लोकगीतांचं, अभिनव नावाचं. अच्छा. आणि त्यात मी सलग 3-3 तास कोळीगीतं गायचो सलग. गायचा? आणि त्यामुळे तो गणपतीमध्ये, नवरात्रीमध्ये मुंबईमध्ये खूप पॉप्युलर कलापथक होतं की अभिनवची डेट आहे का बघा. अच्छा. पण ते सगळ्यानंतर जसं कॉलेज, तसं मी BComचा शेवटचा पेपर दिला आणि संध्याकाळी माझं जळगावचं तिकीट होतं की चलो जळगाव. त्यानंतर सगळंच संपलं. मग आता गाणी ऐकता कधी रिलॅक्स व्हायचं? किशोर कुमार सरांका, रफी सर? असं स्पेसिफाय नाही, परंतु गाणी ऐकणं, टी व्हीवर का होईना सिनेमा पाहणं, मराठी हिंदी जे हो दोन्ही. वा, फारच छान. मला एक सांगा की तुमचं आता एखादं पुण्यामध्ये बालगंधर्वला असलं तर आता काय झालं, आचारसंहिता लागल्यानंतर आमचं गव्हर्नमेंटल वर्क संपतं. म्हणजे मंत्रालयात जायचं नाही, कॅबिनेट नाही, आढावा बैठक नाही, सही करायची नाही. ते सगळं केलं तर गुन्हा असतो. हो. अच्छा. आचारसंहितेचा तुम्ही भंग केला असं होतं. हो हो. थोडक्यात त्या आचारसंहितेचा अर्थ असं असतं की तुम्ही मत आकृष्ट करणारं काही करायचं नाही. बरोबर बरोबर. मार्केटिंग करायचं नाही तुमचं. मग पॉलिटिकल वर्क असतं. आज अख्खा दिवस बारामतीत गेला. पण ती जी चाकोरी आहे दरमंगळी कॅबिनेट वगैरे, ती आता 2.5 महिने नाही. त्या काळात माझ्या डोक्यात असं आहे की अशा काही तुमचं एखादं नाटक बघेन मी. अहो प्लीज या, मला किती आनंद होईल. मला त्याशी खूप आवडलं म्हणजे. हो. नाही, आणि तुम्ही ते तुमच्या व्यस्ततेमुळे पूर्ण नाही पाहू शकलात, पण तुम्हाला वेळ मिळाला तेव्हा नक्की या तुम्ही. मला एक मनोज जोशींचे खूप मी बघतोय आणि आमची खूप दोस्ती झाली. कारण जे स्कूल ऑफ आर्ट्सचे ते विद्यार्थी, आणि जे स्कूल ऑफ आर्ट्सला तर आम्ही केंद्राची DNEO युनिव्हर्सिटी मिळवली, जी त्यांच्या कॉलेज लाईफपासूनची डिमांड होती. मनोज जोशींशी खूप. त्यांचं हिंदीमध्ये चाणक्य नावाचं नाटक म्हणजे जगभर त्याचे. आता आम्ही 2 महिन्यापूर्वी त्याचे 2 प्रयोग घेतले, लागून घेतले. बरं. एक 7 ते 9, 9 ते 12 दोन्ही फुल झाले. तिथे आपण यशवंतराव घेतले. सर मला सांगा, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कुटुंब किती महत्त्वाचं आहे? कारण मला जी तुमच्या जवळच्या लोकांकडून माहिती मिळाली, तुम्ही स्वतःच्या कुटुंबा इतकंच इतरांच्या कुटुंबालाही प्राधान्य देता आणि तुमच्या जवळच्या माणसांनीही त्याच्या कुटुंबाकडे लक्ष द्यावं असा आग्रह करता. कुटुंबाविषयीची काय तुमची व्याख्या, काय किती महत्त्वाचं आहे? माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला जर ज्या रोलमध्ये तेवढा वेळ नसेल, त्या रोलमध्ये तुम्ही जाऊच नका. म्हणजे तुम्हाला जर कुटुंबाला वेळ द्यायचा नसेल, लग्न कशाला करता? आता केलं आहे तर बायकोला, मुलांना वेळ दिला पाहिजे, असं माझं तुम्ही ठाम आहे. तुम्हाला राजकारणामध्ये इंटरेस्ट नसेल, येऊच नका. आला तर थातून काम करायचं नाही. तो फुल टाईम जॉब आहे. मग माझं काय, एक कंपनी पण माझी आहे आणि मग पार्ट टाईम नाही, तसं कधीच जाऊ. बरोबर. त्यामुळे मी कुटुंबांचा विचार खूप करतो. मी 14 ते 19 मिनिस्टर असताना मी आग्रह ठेवला की माझ्या सिक्युरिटीमधल्याही माणसाचं घर झालं पाहिजे. आणि मला समाधान असं आहे की अशा सगळ्यांची म्हणजे घरं होताना मी कुठून पैसे उचलून दिले असं नाही झालं. पण मग त्याला जी साईट आवडेल त्या बिल्डरशी निगोशिएट करणं, आणि तेवढं मग मी रेव्हन्यू मिनिस्टर होतो, मग ते बिल्डर ऐकायचे, मग त्याला बँक लोन करण्यामध्ये मदत करणं, आणि प्रसंगी आपला काही पोर्शन त्याला देऊन म्हणणं की हा विदाऊट इंटरेस्ट आहे, तो बँकेसारखाच मला 20 वर्षात परत कर. आणि मग ते पैसे आपण परत नाही घ्यायचे, मी दिलेले पैसे कधी परत नाही घ्यायचे. मग वेगवेगळे ट्रस्ट आता आम्ही निर्माण केले. मी त्याला म्हणतो की आता बँकेसारखे दर महिन्याला तू 3000 रुपये टाकलेस बँकेचा हप्ता दिल्यासाठी, आता 36,000 प्लस छोटंसं व्याज झालं तर तू एक फलाण्या ट्रस्टला देऊन टाक. अच्छा. असं एक 30 ट्रस्टचं नेटवर्क आम्ही उभं केलं. बरं. आणि परत घेतलेले पैसे कोणी द्यायला लागला विदाऊट इंटरेस्ट, म्हणतो की तिकडे टाक. तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मग त्याने 2 व्हीलर घेतली पाहिजे, त्याची 4 व्हीलर असली पाहिजे. मग तो धाडस करत नाही तर त्याला बूस्ट करणं, काय फरक पडलं घे, तुला तू बँकेत घेतलीस गाडी तर ती 13 लाखाची व्याजाने 26 लाख पडते, मी तुला देतो, त्याचं व्याज पडणार नाही का? तर मला माझ्या गुरुने काय शिकवलं की तुला आयुष्यात जे हवं ते तुला इतरांना देता आलं पाहिजे. तुला वाटतं ना की बाबा मला चांगले कपडे असायला पाहिजे, तर तुला इतरांना देता आले पाहिजे. तुमचे गुरु तसे दिसणारे गुरु आम्हा सगळ्यांचेच, प्रमोदजींचे आहेत. यशवंतराव केळकर म्हणून एक प्राध्यापक होते, लवकर गेले, मुंबईच्या नॅशनलला प्राध्यापक होते. आणि आध्यात्मिक गुरु खूपच आहेत की ज्यांची नावं मी कोट नाही करू शकतो. बरोबर आहे, ठीक आहे. मला सांगा, एवढं दुसऱ्यांचा विचार करायचा, एवढं शिस्तीत राहायचं, 12-13 वर्ष संन्यास घेऊन सगळं आत्मसात करायचं,
कुठल्याही स्वार्थासाठी राजकारण नाही करायचं. मग तरीसुद्धा जेव्हा लोक त्या ठरलेल्या चष्म्यातूनच राजकारणी म्हणून पाहतात तेव्हा वाईट नाही वाटत. आज घराघरात म्हणतात की काय गलिच्छ झालं राजकारण, तेव्हा असं नाही होत की अरे एवढा आम्ही त्याग करून पोट तिडकीने करतोय हे सगळं, तरी असं मग तेव्हा त्रास नाही होत. एक तर 2014पर्यंत ही मोदीजी पंतप्रधान होईपर्यंत स्टेज होती की राजकारण्यांकडे लोक ह्या भूमिकेत पाहायचे. पण 14ला ज्यावेळेला मोदीजी 15 वर्ष मुख्यमंत्री गुजरातचे राहून प्रधानमंत्री झाले, पंतप्रधान झाले, आणि मग लोक त्यांचा दिनक्रम जो पाहतायत किंवा ते विदेशातून आले की कधीकधी कॅबिनेट असल्यामुळे सरळ लोकसभेत जातात. किंवा परवाचा प्रसंग तुम्ही सगळ्यांनी टी व्हीवर खूप चालवला, तर आमची जी पार्लमेंटरी बोर्ड असते ज्यात आमची खासदारकीची तिकीटे ठरतात, त्याला म्हणतात पार्लमेंटरी बोर्ड. तर ते पार्लमेंटरी बोर्ड हे त्यांच्या उपस्थित होतं आणि त्यांचा देशातल्या एवढ्या 572 सीट्सचा सर्वेच्या आधारे आणि ब्रीफिंग घेण्याची तयारी असल्यामुळे खूप अभ्यास असतो, त्यामुळे प्रत्येक सीटवर ते मत मांडतात. तर त्यात एक एक स्टेट आत जातं. चलो महाराष्ट्र, मग महाराष्ट्राच्या आज काय 48पैकी 20 जागा नक्की झाल्या. अच्छा, उरलेल्या 28 नंतर बघू, ह्यावर असा विचार करा, ह्यावर असा विचार, असं. तर पहाटे 3ला संपले. तर 3ला ते घरी जाताना सगळ्या टी व्हीने दाखवलं आणि पुन्हा ते 8ला आसाममधल्या 5 कार्यक्रमांसाठी बाहेर पडले. तर ते खूप आता तेव्हापासून लोकांना असं वाटतं की नाही वा, आपल्याला जे दिसलं प्रामुख्याने 4 चित्र नाही, 4 ते 14 कोयला घोटाळा आणि हे ते वगैरे, तसं चित्र नाही. असं मग देवेंद्रजी महाराष्ट्रामध्ये आणखीन जवळचं उदाहरण लोकांना दिसलं. देवेंद्रजींचं असंच दिनक्रम आजही आहे, ते कधी 3च्या आधी झोपतच नाहीत. म्हणजे 3 वाजता त्यांची अमिताभ बच्चन वगैरेची पण भेट होते. मी जे अनेक वेळा पाहिली आहे की मी आज गेलो म्हटलं काय झालं आत्म्या अमिताभ बच्चन वाजले किती, ते म्हणलं त्यांना असं विचारलं की मला सगळं आटोपल्यानंतर रात्री 2ला शक्य आहे. तेही म्हणाले असेल की चालेल. तरीही ते सकाळी 8, 8:30, 9ला कुठेतरी विमान घेऊन प्रवासाला निघाले बघतात. बापरे. त्यामुळे देवेंद्रजीचे वडील आमदार होते, पण देवेंद्रजी हे मंत्री आधी झालेच नाही, डायरेक्ट मुख्यमंत्री झाले. बरोबर. म्हणजे अनेक खाती सांभाळत अनेक वर्ष वेटिंग असं नाही झालं. आणि तरीही लोकांना ते अपील झाल्याचं कारण त्यांनी ही इमेज स्वतःची उभी केली की बा अशी गडकरी नाही उभी केली. अशी उदाहरणं हळूहळू वाढायला लागली. त्यामुळे आता ते चित्र तसं कमी होईल असं माझं मत आहे. बरोबर. पण दुसऱ्या बाजूने त्याच वेळेला वेगळ्या म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सगळेच चांगले आहेत आणि काँग्रेस पार्टी असं मला म्हणायचं नाही. पण मग त्याच वेळेला कुठल्या तरी अन्य राज्यामध्ये काँग्रेसच्या म्हणजे काही राज्यात आहेत ना सरकार त्यांची, तिथले काहीतरी प्रकरणं बाहेर पडतात. मग पुन्हा लोकांना वाटतं की काय चाललं आहे वगैरे. पण याच्यामध्ये लोकांनी असं जवळून पाहिलं नाही की किती हेवी लाईफ आहे किंवा 3 वाजता पार्लमेंट बोर्ड आटवून घरी जातात आणि पुन्हा 8 वाजता 5 कार्यक्रम आसाममध्ये करायला बाहेर पडतात. याची जास्त चर्चा नाही होत. बरोबर. त्यामुळे फॉलो आहे. ठीक आहे. तुम्ही ते रील वगैरे पाहता इंस्टाग्राम, फेसबुक? हो बरोबर. मग ते कधी कधी टाइमपास म्हणून ते पाहून आपण हसतो बिसतो, त्याचाही आनंद घेता? हो अगदी. कधी कधी काही तर रात्री एक शिवाय मी झोपत नाही. 11:30, 12ला माझे फोन संपले की मी त्यावर जास्त वेळ देतो. रील पाहता सगळं म्हणजे एकूणच सोशल मीडिया चेक करणं, रील्स पाहणं. आणि 1ला का तर मला एखादा तरी फोन हा 12:30, 1ला येऊ शकतो. मग अर्धवेळ झोपण्यापेक्षा मी नियमच केला की 1च्या आधी झोपायचंच नाही. बरोबर. आणि 11:30, 12ला मेजर फोनचा लोड कमी झाला की हे सगळं चेक करायचं. बरोबर. हे छान मस्त घर आहे तुमचं. म्हणजे खूप. तर या घरातलं तुमची सगळ्यात आवडती जागा कुठली की जिथे बसून कधीतरी बसून अर्धा कप चहा घेतलाय, गप्पा मारल्या आहेत असं? आत्ता अलीकडच्या एक 6-8 महिन्यामध्ये ओपन स्पेस असणारी आम्ही रूममध्ये कन्वर्ट केली याच्यावरती. अच्छा. त्या रूममध्ये खूप निवांतपणा मिळतो. मग तिथे पायाला ते जे एक हीट काढण्यासाठीचं एक मशीन आहे. अच्छा. ते तिथे लावलं आहे. कुठे सकाळच्या वेळेला सायकलिंग करण्यासाठी लावलं आहे वगैरे. त्यामुळे ती अशी एक रूम आहे की तिथे मला एक्सक्लुझिव्ह राहता येतं. म्हणजे वर जरी कोणी आला मला भेटायला तर तो समोर बेडरूमकडे जातो, कारण बऱ्यापैकी माझी सगळी मंगेश देशपांडेवर मुलंच आहेत, त्यामुळे त्यांना परवानगी आहे वरती यायला. पण त्यांना त्यावेळेला मी सापडत नाही, कारण मी इकडे बसतो. व्यायाम वगैरे करता तुम्ही? नाही, तेवढं आयुष्यात नाही जमलं.
मध्ये कोविडमध्ये योगा खूप रेग्युलर सुरू केला, पण तोही वेळ होता म्हणून. बरोबर. सकाळ जी सुरू होते ती फोनने सुरू होती. हो खरंच आहे, पण ती घराघरात आहे. आमचे आम्हाला बाबा, मी त्यांना नेहमी म्हणतो, अहो बाबा तुम्ही लुंगी नीट करायच्या आधी मोबाईल घेता आणि सगळ्या नातेवाईकांना गुड मॉर्निंगचे मेसेज, ते इतकं घर नाही, मला प्रोएक्टिव्हली काही करावंच लागत नाही समोर. कधी आणि मी कंटाळा येत नाही. कोणाच्याही मेसेजला उलटा मेसेज करण्याचा मला वेळच नाही. हो बरोबर आहे. मी डायरेक्ट फोनच करतो, काय झालं, मग तो त्याने ते गृहीत धरलेलं असतं की आपण हे जे कळवलं आहे की हा प्रॉब्लेम आहे, तर यावर आता यांचा सकाळी फोन येईल. बरोबर. तुम्ही ते SMS एवढा मोठा टाईप करण्यापेक्षा काय नेमकं झालंय का, फोन करायचं थेट. बरोबर. मोबाईल आता ते काय आवश्यकही झाले आणि सगळ्या गोष्टी आहेत. कधी कधी कंटाळा येत नाही, सुट्टी घ्यावीशी वाटत नाही, 2 दिवस नको, काही कोणाचा फोन नको, बसतो जरा निवांत. होतं असं होऊनही काही त्याला हेच नाही ना, परवानगीच नाही आहे, वेळच नाही असं आहे. म्हणजे आता काल एका अर्थाने आचारसंहिता लागली आणि इतरांनी श्वास सोडला की आता 2.5 महिने मंत्रालय नाही. मला सगळे बारामती होतं ना. सकाळी आम्ही जो इथून 8ला बाहेर पडलो, आणि आज खूप बारामतीमध्ये हेवी वर्क केलं मी. हो ना. आज मोठ्या पवारांच्या घरी मोठी अस्वस्थता असेल. तुम्ही थकला नाहीत माझ दिवसभर एवढा प्रवास वगैरे करून? मी 2-3 तुमच्या प्रश्नामध्ये तो एक आहे, 2-3 प्रकारच्या ट्रीटमेंट फार रेग्युलर करतो, त्यामुळे मी नाही थकत. एक हिलिंग नावाची ट्रीटमेंट आहे जी आपल्या आतल्या स्नायूला व्यायाम देते. बरं. ते एक डॉक्टर नगरसेकर म्हणून मुंबईला आहेत. बरं. खूप वय झालं, ते एका नवागडचे उपसंपादक होते. 25 पुस्तकं आहेत त्यांची. पण त्यांनी ती कला आत्मसात केली. खूप रिलॅक्स करतात. म्हणजे फायनली त्यांचं पूर्ण होता तुम्हाला गुंगी आलेली असते आणि त्या दिवशीची झोप जी आहे ती तुम्हाला 3-4 दिवस रिलॅक्स होते. किती छान. त्याच्यानंतर इथे चितळे ग्रुपमधलेच एक चितळे आहेत, ते मसाज खूप चांगला करतात. बरं. आणि मग एक फिजिओथेरपिस्ट मुंबईत उदय मोरे म्हणून आहे, तो अगदी त्याने मला पहिल्या दिवशी सांगितलं की तुम्ही कोण आहात, माझा काही संबंध नाही, मी जे म्हणेल ते तुम्ही करायचं. त्यामुळे ते हा पाय उचलून इकडे येईन, तो पाय उचलून तिकडे असेल. तर मुंबईत गेलो की रोज रात्री मला उदय मोरे मिळतो, तो कुर्ल्याला राहतो. येताना ट्रेनने येतो, जाताना माझ्या गाडीने त्याला सोडायचं असतं. तर त्याच्यामुळे मला जेव्हा वाटेल की आता आपला झोपायचं त्याच झोपायचं, त्याच्या आधी झोपायचं. मी दामले सरांना नेहमी हा प्रश्न विचारतो की तुम्हाला कुठला असा फॅक्टर आहे की जो कायम उत्साहाने प्रयोग करायला मोटिवेट करतो? कारण तेवढ्याच एनर्जीनी, तेवढ्या सातत्याने ते प्रयोग करतच असतात. अशी कुठली आतला कुठला फॅक्टर आहे की जो तुम्हाला सतत काम करायला, आता एवढा तुम्ही आज प्रवास करून आलात, बरं दिलेल्या वेळेला पोहोचलात, गप्पाही मारताय माझ्याशी, रिलॅक्स आहात, म्हणजे हे काय कुठला फॅक्टर आहे की जो तुम्हाला मोटिवेटेड ठेवतो कायम? नाही, मला नेहमी असं वाटतं की आपल्याला जे मिशन मिळालेलं आहे, ते प्रोफेशन असेल किंवा सामाजिक काम असेल, राजकीय काम असेल, त्याला तुम्ही मॅक्झिमम नाही दिला पाहिजे. आणि त्या न्याय देण्यामध्ये तुम्हाला एखादं अर्धवट काम ठेवून विश्रांती घ्यायला परवानगी नाही. बरोबर. आता जर माझ्याकडे 3 लोकसभा दिल्या आहेत, पुणे, शिरूर आणि बारामती. बरं. तर मला वेळ कसा असू शकतो, मी क्रिएट केलं पाहिजे काम. आणि आज दिवसभरात मी पुढचा आठवडा क्रिएट करून टाकला. सगळे हैराण आहेत, ते म्हणाले तुम्ही भूतात यार, तुम्ही आता आलेत तर आमच्या मागे जा. म्हटलं त्याच्याशिवाय बारामती जिंकणार नाही. बरोबर बरोबर आहे. तर दामलेंचं असंच असेल. पण त्यांचाही मला स्टॅमिना वापरे, एकेका दिवशी 3-3 प्रयोग करतो मी. आणि ते तुम्ही आता जसं म्हणालात ना की पडलं की झोप लागते, मी त्यांना नेहमी म्हणतो की सर तुम्ही आता निर्माते आहात, बरं वेगवेगळं काय काय करत असता, अस्वस्थ होत नाही? ते म्हणाले मी पडलो की पुस्तक बंद करतो, शांत घोरतो आणि झोपी जातो. तर हे मला वाटतं तुमच्यासारख्या यशस्वी लोकांचं एक हे आहे की पडलं की शांत झोप लागली पाहिजे. एक घराघरातला प्रश्न, ज्या विषयावरचं माझं नाटक होतं तुम्ही ते आवडलं म्हणालात, घरात कुणाला घाबरता सर तुम्ही? तुम्ही ते पाठवल्यापेक्षा पाहिलं, मी आठवून पाहिलं. पण असेल तर जी मला खूपच करेक्ट सल्ला देते त्या बायकोला मी घाबरतो. आणि मुळात सांगतो त्याच्यामुळे ती लगेच मला म्हणते की मला असं वाटतं की करू नये तू. पण बाकी आमच्या घरात माणसंच नाहीत, त्यामुळे. बरोबर आहे. मग संघटनेमध्ये आम्ही या 2 व्यक्तींना घाबरायचो सगळेच, प्रमोदजींसहित, गडकरींसहित. एक मगाशी म्हटलेलं यशवंतराव केळकर, आणि लिडिंग लॉयर आणि 2 टर्म राज्यसभेवर होते बाळासाहेब आपटे म्हणून. बरं. दोन्ही व्यक्तिमत्व तशी इतक्या लवकर जायचं कारण नव्हतं, पण गेली. तर त्यांचा आम्हाला सगळ्यांना धाक होता. आज विद्यार्थी परिषदेची जी जनरेशन
की आज मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री हे ABP प्रॉडक्ट आहेत, मोहन यादव. राजस्थानचे मुख्यमंत्री ABP प्रॉडक्ट आहेत. याचं कारण त्यांनी एक धाटणी तयार करून दिली, ज्याच्यामध्ये तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही आउट व्हा, पण तुम्ही करणार आहात ना तर नीट करा. आता मी शेवटाकडे येतो. अमितभाई ABP प्रॉडक्ट. हो बरोबर. मी आता आपल्या गप्पांच्या शेवटाकडे येतो. तुम्ही जेव्हा केव्हा आता तुम्ही म्हणालात की आपल्या जिथे आहे जेवढं आहे तेवढं विधिलिखित आपल्याला ते मिळतं, दाणे दाणे पे लिखाय. तसं ज्या दिवशी तुम्ही रिटायरमेंटपर्यंत याल किंवा आता तुम्ही बस माझ्या एवढं होतं आणि त्याच्यानंतर तुमच्याविषयी काय बोललं जावं असं तुम्हाला वाटतं माणूस म्हणून? कारण मी तुमच्या भोवतालच्या ज्या लोकांशी बोललो ते म्हणाले की तुम्ही खूप संवेदनशील आहात. म्हणजे राजकारण म्हटल्यानंतर जसा चेहरा लागतो, कणखरपणा, स्वभावातला जो एक, तुम्ही त्याच्या अगदी विरुद्ध आहात तरी तुम्ही एवढं यशस्वीपणे काम करून दाखवलं आहे. काय बोललं जावं माणूस म्हणून तुमच्याविषयी असं तुम्हाला वाटतं? जसं विद्यार्थी परिषदेच्या कालावधीमध्ये मी जे काम केलं त्याची आजचा जो विद्यार्थी कार्यकर्ता तो त्यालाही गोष्ट सांगितली जाते, आठवण सांगितली जाते किंवा ते असं करायचे. ते जळगाव ते अंमळनेर अंमळनेर फास्ट नावाच्या ट्रेनने 2 वाजता अंमळनेर उतरायचे. तर हे आपल्याबद्दल बोललं जावं असं मला नेहमी वाटतं. आणि आपण पुढे काय करायचं हे मी इतकं व्यवस्थित ठरवलेलं आहे की ज्यामुळे तो एक माणसाला काम करतानाचा अनिश्चिततेचा भाव मनामध्ये असतो की व्हॉट नेक्स्ट, मला तिकीट नाही मिळालं तर काय होणार, माझ्या मिनिस्ट्रीचं काय आहे आणि मग त्याच्यापुढे मी करणार काय. तर ते माझं ठरलं आहे की ज्या दिवशी मला असं म्हणतील की तुला आता सुट्टी दिलेली आहे त्या दिवशी ती आध्यात्मिक साधना पूर्णत्वाकडे नेणं याचं इतकं स्पष्ट टार्गेट माझ्या डोळ्यासमोर आहे की इतरांसारखं मला प्रश्न नाही काही. उद्या काय होईल ते उद्या काय प्रश्न, ती तो रेस्टलेसनेस किंवा ती एन्झायटी, ती इन्सिक्युरिटी, त्याच्यात पलीकडे जाऊन विचार केलात तुम्ही. बरोबर. अजून काही तुम्हाला असं तुमच्याविषयी सांगायला आवडेल जे आम्हाला कदाचित माझ्या विचारण्यात नाही आलं? एक मी बेसिक की तरुणांना काय संदेश द्याल कुठल्याही क्षेत्रातल्या? कारण तुम्ही खूप कष्टातनं दिवस पालटून स्वतःला इथपर्यंत पोहोचवलेले आहे. तर मग आज काय तरुणांना संदेश हा देईन. कारण विचारतो तुम्हाला की आज ना घाई खूप आहे बघा. म्हणजे एकमेकांचे नंबरही पटकन एक्सचेंज होतात, ती ब्लू टिक आली की नाही तीही पाहायची घाई आहे. प्रेमातही लवकर पडतात, ब्लॉकही पटकन करतात, आत्महत्याही पटकन करतात, डिप्रेशनमध्येही पटकन जातात. एखाद्या क्षेत्रात उडी मारायची पण घाई आहे आणि बाहेर पडायची पण घाई आहे. आणि एवढाच मी तुम्हाला विचारतो कारण तुमचा सगळा संयमाचा प्रवास आहे म्हणून विचारतो की काय सांगावं असं वाटेल तुम्हाला? एक तर मला असं वाटतं की जे आपण करू त्याच्याशी बाउंडिंग निर्माण व्हायला पाहिजे. त्याच्याशिवाय त्यातली मजाच येत नाही, त्याच्याशिवाय त्यातले रिझल्ट्स मिळत नाहीत. मग ते अभ्यासक्रम करणं असं असेल, प्रोफेशन करणं असेल, नोकरी करणं असेल, लग्न करणं, संसार करणं, बाप होणं, सगळ्याच्या बाबतीमध्ये झालं बाबा आता ते तुझं तू बघ, अशाच्याने काही मजा नाही. त्यामुळे हा एक मला तरुणांना, आणि ते बाउंडिंग कमी झाल्यामुळे थोडी गडबड आहे असं माझं मत आहे. सारख्या नोकऱ्या का सोडतो आपण? हां, म्हणजे एखाद्या वेळेस म्हणजे असंही नसतं की पगार वाढून मिळणार आहे, पण नाही चेंज. तर चेंज कशासाठी? तू काय बायकोसारखी चेंज करणार का? तर तो बाउंडिंगचा विषय हा मला जास्त प्रकर्षाने वाटतो. एक, आणि पुन्हा एकदा माझी ती सोप्या शब्दातली थिअरी सगळ्यांना सांगावीशी वाटते की तुमच्या हातात आहे काय बॉम्बेला? अंबानी, धीरूभाई काही असं विमान डेव्हलप करू शकले नाही की जाताना थोडे पैसे, थोडे दागिने, थोडे कपडे घेऊन जाता येतील. एक, किंवा सगळ्या प्रकारचे पुरुष, स्त्री, जाती, ब्राह्मण, मराठा, धर्म, मुस्लिम, हिंदू असे भेद निर्माण करण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? कारण वरून पाठवताना त्याने सगळ्यांना, तो एक मुसलमान जन्माला त्याला 3 डोळे आहेत, हिंदूला 4 डोळे आहेत. ब्लड हे एक मोठं उदाहरण आहे की जे सगळ्यांमध्येच रेड आहे, काही जणांमध्ये व्हाईट. हे सगळे थंड प्रदेशात जातात त्यांचा ब्लड व्हाईट आहे, आणि हे जे मुसलमान आहेत ते हिरवा झेंडा लावतात त्यामुळे हिरवा असं नाहीच आहे. बरोबर. पण त्याला जर आणि कोणालाही त्याने कपडे बिपडे करून खाली पाठवलं नाही, सगळ्यांना आपलं नेकेडच पाठवलं, नेकेडच घेऊन चाललं आहे. तर हू आर यू की हा ब्राह्मण आहे आणि हा मराठा आहे आणि हा दलित आहे आणि गरीब आहे आणि श्रीमंत आहे करण्याचा तुम्हाला काय अधिकार? आणि एवढं जर तुमच्या पैशाला महत्त्व असेल तर तुम्ही मृत्यूवर विजय मिळवायलाच पाहिजे ना. बरोबर आहे. ते कुठल्याच शास्त्रज्ञाला जमलं नाही की म्हणून ते या निष्कर्षावर आले की अवघड आहे. बरोबर. फक्त आपलं वय वाढवता येईल. तर ही थिअरी अतिशय सोप्या शब्दात समजून घेतल्याशिवाय, ज्याला म्हणतात ना की बिंदास होणं, त्याचं सारखं टेन्शन, ते जे सगळं आत्महत्या वगैरे प्रकरण झालं ते त्याच्यातून चाललेलं आहे.
किंवा मला हे मिळालं नाही, हे मिळालं नाही तर माझ्या नशिबात नव्हतं, असेल तर मिळेल. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे व्यवसाय करायला लागलो माझं लग्न झाल्यामुळे, आणि मग कंपनीचा डायरेक्टर मग चेअरमन झालो, आणि प्रचंड मंदी आली आणि प्रचंड लॉस. दरमहा 10% व्याजाने, म्हणजे वर्षाला 120% व्याजाने मी पैसे वापरायचे. आणि कधी आमदार झालो, कधी मिनिस्टर झालो. हे पण तुम्ही काहीतरी पाप केल्यामुळे झालं असं नव्हतं की व्यवसायात तुम्हाला लॉस आला आणि तुम्हाला हेवी इंटरेस्ट. आणि तुम्ही काही घराची परंपरा असताना आमदार झालात, मंत्री झालात, यासाठी पण काहीतरी तुम्ही व्यवस्थित केले, ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये गेलात, आमदार कसं व्हायचं, मिनिस्टर कसं, काही झालं नाही. बरोबर. सोपं नाही आहे, पण संयमाचा खेळ आहे सगळं. नाही, मग त्या थेअरीशिवाय तो संयम येणंही अशक्य आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही जिथे काम करताय त्या कंपनीवर तुमचं प्रेम असू द्या, कामावर प्रेम असू द्या, घाई करू नका, संयम ठेवा, हळूहळू सगळं होत राहील. आणि महत्त्वाची गोष्ट, आपल्या हातात काही नाही आहे. सगळ्यात मी तरुणांना असं म्हणेन की एक जण या माझ्या पुढे आणि सांगा की मैं जो बोलता हो करता हो, मला अमिताभसारखं हिरो व्हायचं आहे, उद्या होऊन दाखवतो, असं एकाने मला दाखवलं. मला एकदम आत्ता वेगळेच तुम्ही दिसलात. मैं जो बोलता हो करता. काही डायलॉग्स तुम्हाला जुने तुमच्या याच्यातले लक्षात आहेत की तेव्हा फार मजा यायची वगैरे ऐकायला? आज मी बारामतीत जाऊन पवारांना डायलॉग दिलेला आहे. कारण ते तुम्हाला माहिती असेल, ते 19ला सरकार नाही आल्याचं कारण शरद पवारांनी उद्धवजींना आणि काँग्रेसला कन्व्हिन्स केले की आपण वेगळे, ते असं खुणावून बोलवतात ना बाहेर, तसं केलं नाही. त्यामुळे म्हटलं की बस तो जो आमच्या नेतृत्वाला फसवल्याचा आमच्या मनामध्ये सल आहे, खदखद आहे, सल आहे. सल आहे. त्यामुळे आम्ही, म्हणजे प्रत्येकाने प्रश्न मला विचारला की तुमचा वोटर घड्याळावर बटन दाबणार? हो, दाबणार. कारण आमच्या मनात जो सल आहे तो या निमित्ताने आम्हाला काढायचा आहे म्हणून. बरोबर. तर त्यावेळेला म्हणजे त्यावेळेला राजकारणाची आवश्यकता असते. बरोबर आहे. कधी कधी असं म्हणतो की हम किसी को टोकेंगे नहीं, किसी ने टोका तो छोडेंगे भी नहीं. क्या बात आहे. वा. तसं माझे आजोबा मला काही वाक्य, ते आपण जुने लोक असतात ना, त्यांची काही वाक्य ठरलेली असतात, ठराविक फंडे. तर मला ते नेहमी म्हणायचे की कुठल्याही क्षेत्रात काम कर, काहीही कर, ऐसी जगह बैठ कोई न बोले उठ, ऐसी बात कहे कोई न बोले झूठ. हे मला आजोबांनी इतकं निक्षून शिकवलं होतं. हे आमच्या संघटनेमध्ये मी रोज म्हणतो. मला कोणीतरी एक फोन करतो की ते दिल्लीत उद्या बैठक आहे, तुम्हाला निरोप नाही आला. म्हटलं मी अपेक्षित असेल तर येईन, पण तुम्ही येऊन एकदा विचारा ना की बा मला अजून निरोप नाही आला. म्हटलं ऐसी जगह, मी हेच बघतो म्हणा, ऐसी जगह बैठ की कोई नाही बोलवून, असेल माझी गरज तर मला बोलवते म्हटलं. बरोबर आहे. अदरवाईज त्यांनी ठरवलं असेल की आता 20 जागा घोषित झाल्या, उरलेल्या आता आम्ही 2-4 जण मिळून घोषित करू. एक प्रश्न मला विचारायचा राहिला. जसे कलाकारांचे फॅन्स असतात, राजकारण्यांचे खूप फॅन्स असतात, त्यांच्यावरती जीव ओवाळून टाकणारी माणसं असतात. असा एक कधी फॅन मुवमेंट तुमच्या बाबतीत झाला की सर तुम्ही हे केल्यामुळे माझं हे, असं कितीतरी झालं असेल एखादी गोष्ट? की कारण कधी कधी म्हातारी माणसं हातात हात घेतात आणि म्हणतात की तुझं भलं, तो डोक्यावरून फिरलेला हात, अशी एखादी पावती जी कायम लक्षात राहिली तुमच्या, की जे तुमच्या हातून भलं झालं बाबा? 3 महिन्यापूर्वी तृतीयपंथी एक मुलगी LLB झाली. बरं. काय म्हणायचं मलाही कधी प्रश्न पडतो. तृतीयपंथी एवढंच म्हणू. LLB झाली आणि तिला LLMला ॲडमिशन घ्यायचं होतं. बरं. आणि आपल्याकडे ह्या सगळ्या प्रोफेशनल कोर्सेसला CET आहे. हो. तर त्या CETचं खूप आम्ही, म्हणजे विशेषतः मी शिक्षण झाल्यापासून खूप सायंटिफिक सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे. ते कोणाला ओपनच होत नाही, तर त्या दिवशी लॉकच होऊन जातं. तसं तिला फॉर्म वेळेत भरता आला नाही आणि लॉक झालं. मग माझ्याकडे तो विषय आला आणि मी, माझा जो कमिशनर आहे वार भुवन म्हणून, त्याला म्हटलं की नहीं साहब ये प्रॉब्लम हो जाएगी, इसके लिए फिर आपको फाइल तैयार करनी पड़ेगी और मुझे आदेश देना पड़ेगा. म्हटलं माझ्या PS करा फाईल तयार, आदेश दिला. मग त्या तृतीयपंथीला LLMला CETचं सॉफ्टवेअर ओपन करून ॲडमिशन मिळालं. वा. तेव्हा मुंबईतल्या एक 20-25 तृतीयपंथी मिळून आमच्या बंगल्यावर, म्हणजे आमचे सगळे बंगले लोक घाबरलेच होते की हे काय आहे म्हणून. तर ते पेढे घेऊन आल्यानंतर मला असं वाटलं की वा दिस इज लाईफ. म्हटलं समाधान मिळालं. हां, समाधान मिळालं. किती छान. मग आता त्याच्या पुढे जाऊन आता महाराष्ट्र शासनाने तृतीयपंथींचं एक धोरणही तयार केलं. म्हणजे ही माझी गोष्टही सगळ्या एकनाथजींपर्यंत पोहोचली आणि मग त्याच्यावर एक नवीन धोरण तयार झालं. छान. वा.
आईबाबांची आठवण येते आता एवढा प्रवास झाल्यावर सगळं? हां, असं म्हणजे आपल्याला आता बायकोशिवाय कोणी राहिलं नाही असं एक जी जाणीव असते. पण बहिणी आहेत त्यामुळे चालू असतं. पण आणि विद्यार्थी परिषदेतले मित्र खूपच आहेत. जसं मी विनोद चौले केला, इकडे राजेश पांडे म्हणून आहे, बरोबर. त्यांचा मित्र आहे मला राजेश. तो आत्ता मी आज सकाळी दिवसभर 12 एकत्रच होतो. तुम्हाला खूप शुभेच्छा. बोलता बोलता अध्यात्माचाही बरेचदा उल्लेख झाला, तर मग आमच्याकडून एक तुम्हाला छोटीशी हो, मूर्ती, येस. काय म्हणू आता त्याला, खरं तर ही अशा- बस यही है मेरा. हो की नाही? बाकी- आम्हाला हे माहिती होतं की तुमची मी परमेश्वर एकच मानतो, बाकी सगळी ही त्या वेळची चांगली माणसं. त्यावेळेला गणपतराव नावाचे चांगले माणूस झाले, ते गणपती झाले. किती छान. हां, किंवा त्यावेळेला अतिशय बुद्धिमान कोणीतरी सरस्वती झाले. निर्माता एवढा एकच आहे, बाकी कोण. आम्हाला माहिती आहे की तुमची यांच्यावरती खूप श्रद्धा आहे. आणि मी हे दादांना देण्यापूर्वी परत एकदा तुम्हाला सांगतो, आजच्या आमच्या गप्पांमध्ये कुठेही राजकीय उद्देश, हेतू, स्वार्थ न प्रश्नांमध्ये होता, न उत्तरांमध्ये होता. आम्हाला तुमच्यातल्या माणसाशी गप्पा मारता येईल याचा आम्हाला निरतिशय आनंद आहे. तुमच्या कुटुंबाविषयी, आईबाबांविषयी, करिअरविषयी, संघर्षाविषयी, त्रासाविषयी, घराविषयी, बायकोविषयी, तब्येतीविषयी आम्हाला बोलता आलं, याचाच आम्हाला खूप आनंद आहे. Yes, sir. आणि ही तुमच्यासाठी मी पण तुम्हाला धन्यवाद देतो की अशा निमित्ताने आपण सगळ्या इतिहासामध्ये डोकावतो हो. की कसे आम्ही सकाळी दुधाचे क्रेट घेऊन बरोबर आहे. वा, खूप छान. तुम्हाला नमस्कार, तुम्हाला खूप शुभेच्छा. येस, आणि छान ठणठणीत राहा. तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही प्रशांत दामलेसाठी दिवसाला 3 नाटकं नक्की. बरं, एक विचारायचं राहिलं, तुमची हेअरस्टाईल खूप युनिक आहे बरं का. म्हणजे लहानपणी माझी आई मला असा तेल लावून असा चापून चोपून भांग पाडायची, मला त्याची आठवण आली. तर ही तुम्ही माझ्या इथे लहानपणापासून सेम आहे. त्याच्यावर खूप राजकीय जीवनामध्ये टीका टिप्पणी, म्हणजे हे कुठलं तेल वापरतात हे अशा मी कशाने विचलित होत नाही. मग त्यांना मी फोन करून विचारतो. जितेंद्र आव्हाड एकदा म्हणाला की कुठलं तेल वापरतो. मग मी म्हटलं जितेंद्र आव्हाड तुला खरंच माहिती नसेल तर मग मी पाठवतो. बरं यार तू पण कमाल करतो, राजकारण असं म्हणायचं असतं. हो, तर म्हणायचं असतं तर केस तेल. आता म्हटलं राजकारणात तुम्ही बेडूक साप सगळे आणले आहेत. हो, आता जी सभा चालू आहे शिवाजी बागवर, त्याचं उद्या जे वृत्त येईल त्याला तंगडी तोडीन, दांड्याने ठोकेन, असे सगळे वाक्प्रयोग झाले असते. बरोबर. वा, पण फार छान वाटलं आणि आनंद मिळाला मला तुम्हाला भेटून. तुम्हाला खूप मनापासून बरं नमस्कार. वाटलं की